नमस्करावे गजाननासे, वाचे वदावे गजाननासे, सेवा घडावी गजाननाची, अंती विरावे गजाननपती. श्री गजानन जय गजानन, जय गजानन जय. अधिक मासातल्या कृष्ण पक्षातली एकादशी आजची तिथी आहे. कुठल्याही महिन्यामधली एकादशी म्हणजे 11वा दिवस हा उत्तम दिवस असतो, कळसावरचा दिवस असतो, आपल्या आनंदाचा ज्ञानाचा दिवस असतो. आपल्याला साक्षात वरून आशीर्वाद प्राप्त होण्याचा हा दिवस असतो. संख्येमध्येही एकासारखा एक मिळायला हा दिवस असतो. आपल्याला संपूर्ण आयुष्यामध्ये एकासारखा एक नाही मिळत, एकापेक्षा एक मिळतो, एकापेक्षा कमी एखादा दुसरा मिळतो, एकापेक्षा एक वरचढ निघतो, परंतु एकसारखा एक नाही मिळत. दिसायला कदाचित एकसारखे एक असूही शकतात, परंतु मनाने, हृदयाने, बुद्धीने, ज्ञानाने असे नाही मिळत. हुबेहूब जरी तसा तो त्यांनी निर्माण केला तरी काही ना काहीतरी कमी त्याच्यामध्ये असतेच असते. म्हणून हा दिवस तसा सर्वार्थाने, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या सर्व अर्थाने, सर्व बाजूंनी हा दिवस अत्यंत श्रेष्ठ आहे, अत्यंत उत्तम आहे. पुरुषोत्तमांच्या नावावरती हा दिवस ठेवलेला आहे एकादशी. या एकादशीचं खूप महात्म्य आहे. आपल्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी या दिवशी उपवास केला, सद्गुरू चिंतन केलं, भगवंत चिंतन केलं. भगवंतांनी जसं राहायला सांगितलं आहे तसं ते राहिले. पहाटे उठून वाहत्या पाण्यामध्ये स्नान करणं, घडा भरून आणणं, सडा घालणं, शेणाने सारवणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी जशा भगवंतांनी सांगितलेल्या आहेत, आई जगदंबेनी सांगितल्या आहेत, तशाप्रमाणे त्यांनी आपली ही एकादशी कायम साजरी केली आणि संपन्न आयुष्य ते जगले. तसं आयुष्य आज जगायचं म्हटलं तर आपल्याला अवघड काही नाही आहे, परंतु तसं आयुष्य जगण्याची वृत्ती आज उरलेली नाही आहे. कारण आपलं लक्ष हे वेगळ्या गोष्टींकडे गेलेलं आहे. जे वास्तविक लक्ष जिथे जायला पाहिजे तिथे गेलं नाही आहे. आपलं परम लक्ष आपल्याला अजून कळलेलं नाही आहे. त्यामुळे किरकोळ गोष्टींमध्ये आपल्याला आनंद वाटतो आणि आपण त्या किरकोळ गोष्टी सांभाळण्यामध्येच सगळं आयुष्य घालवतो. म्हणजे किती किरकोळ असाव्यात गोष्टी हा जर आपण विचार केला तर एखाद्याला त्याची नखं रंगवण्यामध्ये इतका रंग दिसतो, भरतो, येतो, पण आयुष्यात तो ते रंग नाही भरू शकत. एखाद दिवस जरी त्याच्या नखावरचा रंग उडाला तरी असं वाटतं काय गं बाई किती घाणेरड दिसते, मला लवकर लावलंच पाहिजे, ताबडतोब ते नेलपेंट आणणार, रंग लावणार. पण हे जर बाहेर नखाला रंगायला आवडतंय तर आतून रंगाला का नाही आवडत आहे, हा साधा तिथेच असणारा प्रश्न आहे. परंतु वृत्ती ही अशी नश्वर मोहामध्ये अडकल्यामुळे एकादशीचं महत्त्व, एकादशीचं मूल्य, एकादशीचा मुहूर्त हे खूप सांगावं लागतं आणि मग खूप अभ्यास त्या पाठीमागे उभा करावा लागतो. तेव्हाशी कळतं की एकादशी म्हणजे काय आहे. कितीही जरी सांगितलं तरी प्रत्येक गोष्ट जर आपण पैशाजवळ नेऊन ठेवणार असू तर मात्र त्याचं महत्त्व तर कधीच नाही कळणार. कारण या सगळ्या गोष्टी नश्वरतेच्या पलीकडच्या आहेत आणि पैसा हा नश्वर आहे, श्रीमंती ही नश्वर आहे, दाग दागिने मान प्रतिष्ठा नश्वर आहे. आज आहे उद्या नाही आहे. त्यामुळे आपल्याला आजही नाही उद्याही नाही अशा अवस्थेमध्ये जर जगायचं झालं तर विचार करावा लागतो आणि तो विचार, ते ज्ञान, ती बुद्धी, तो बोध एकादशीच आपल्याला देते. आजची जी एकादशी आहे ती कृष्ण पक्षातली आहे. मागे आपण केली ती शुक्ल पक्षातली एकादशी, ती पद्मा एकादशी, कमला एकादशी. आणि आज आपण ज्या एकादशीचं चिंतन करणार आहोत, मनन करणार आहोत, आपल्या सद्गुरूंना आवडतं मनन करायला. ते नेहमी सांगतात की मनन करा, प्रत्येक गोष्टीचं मनन करा, प्रत्येक गोष्ट जाणून घ्या, शांत बसा, खूप गडबड नका करू, खूप कोलाहल गर्दी नको, आतही नको बाहेरही नको. कधीतरी वृक्ष बसतात तसे बसा, कधीतरी नदी वाहते तसं वाहा,
कधीतरी आभाळ व्यापक दिसतं तसं असा. कधीतरी आपण निसर्गाचं हे रूप स्वतः घेतलं पाहिजे. नट्या जसं नटतात किंवा काय अजून आपले कुठले काय कोणाचे काय कोणाला आवडत असेल तसे नटतात, तसं आपण नटण्यापेक्षा कधीतरी निसर्गानुसार नटावं. काय हरकत आहे? कधीतरी आभाळासारखं व्यापक व्हावं, आपण ते रूप घ्यावं. कधीतरी धरणीसारखं सोशिक व्हावं, ते रूप घ्यावं. कधीतरी सुंदर फुलाफळांसारखं सुंदर दिसावं, आपण ते रूप घ्यावं. कधीतरी सरोवरासारखं घ्यावं, कधीतरी झऱ्यासारखं घ्यावं. कधीतरी चंद्रासारखं शीतल व्हावं, कधीतरी सूर्यासारखं प्रसन्न व्हावं. ही रूपं घ्यायला काय हरकत आहे? परंतु या वृत्तीच आपल्यामध्ये उठत नाहीत, होत नाहीत. आपल्याला समजतही नाही की आपण असं होऊ शकतो का. आपण त्याच्याकडे बघतही नाही, कारण आपण ज्ञानमार्गावर कधी चाललोच नाही. आणि एकादशी ही ज्ञानाशिवाय कळणंच शक्य नाही. कथा कळतील, कथा वाचून कथा समजतील, परंतु व्यथा नाही सरत त्याच्यात. व्यथा सरली पाहिजे, कायमची सरली पाहिजे. जन्ममृत्यू ही एरसारी व्यथा आहे. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. ही जी व्यथा आहे कायमची, तिचं निरसन करायचं, तिचं समूळ उच्चाटन करायचं, तर आपल्याला ज्ञानाच्याच मार्गाला उतरावं लागतं. ज्ञानाशिवाय मुक्ती संभवतच नाही. आणि आपल्याला जे आत्ता आज जे ज्ञान आहे, आपल्याला जर असं वाटलं की तेच सर्व आहे, तर ते खोटं आहे. कारण आपल्याला स्वतःची ओळखच नाही आहे. आपण ओळखत नाही आहे की आपण कोण आहोत, आपल्याला नाही माहिती. आणि मग जर आपण स्वतःला नाही ओळखलं तर सगळंच परभारे काम आहे. म्हणून अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आणि तो अभ्यास आपल्यामध्ये नेटका येण्याकरता, प्रखरतेने येण्याकरता, यथार्थ येण्याकरता, पुरेसा येण्याकरता, पुरेपूर येण्याकरता, संपूर्ण येण्याकरता आपल्याला नेम नियम उपवास यांच्या माध्यमातून जावंच लागतं. आणि हे सर्व नेम नियम व्रत अनुष्ठानं ही आपल्याला सद्गुरू आज्ञेने करावी लागतात. कोणीतरी सांगितलंय आणि आपण ते केलंय तर त्याचं फळ त्या पद्धतीने नाही प्राप्त होत. सांगणाऱ्याचे आदेश लागतात. सांगणारा ईश्वराशी निष्ठावान लागतो, सांगणारा ईश्वरच लागतो, तर मग ती गोष्ट घडते. अशी ही एकादशी भगवान श्रीकृष्णांनी साक्षात युधिष्ठिरांना सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णांनीच ही एकादशी साक्षात आदित्य नारायण म्हणजे सूर्यनारायणांना सांगितलेली आहे. हीच एकादशी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः रुक्मिणी मातांना सांगितलेली आहे. असं त्यांच्या तोंडून एकादशी महात्म्य आलेलं आहे. आणि त्यामुळे या व्रताला खूपच महत्त्व प्राप्त झालेलं आहे की भगवंत सांगतोय आपल्याला की आज दिवस महत्त्वाचा आहे, तू आजच्या दिवशी ह्या पद्धतीने वाग. म्हणून आपण या एकादशीची धारणा जी आहे ही दशमीपासूनच धरत असतो. दशमीला आपण हळूहळू मौन पाळायला सुरुवात करतो, फलाहार घ्यायला सुरुवात करतो, म्हणजे अन्नावरचं थोडंसं लक्ष कमी करायला सुरुवात करतो, परिस्थितीवरती बोलायचं कमी करायला लागतो, हळूहळू स्वतःला संकोचून घ्यायला लागतो, आवरून घ्यायला लागतो. ज्या घरामध्ये आपण एकादशीचं महात्म्य, एकादशीचं नाम ठेवलेलं असतं, सारवून ठेवलेलं असतं, त्याच्यावरती रांगोळी काढलेली असते, रांगोळीने आपण एकादशीचं नाव लिहिलेलं असतं, त्याच्या शेजारी आपण तुळस ठेवलेली असते, आणि मग त्या एकादशीच्या समोर आपण त्या कुळानुसार, त्यांच्या त्या परंपरेनुसार, त्यांच्या कर्मदोषानुसार त्याचं निवारण होण्याकरता काही पदार्थ आपण सद्गुरू आदेशाने मांडलेले असतात. हे पदार्थ आपण एवढ्याच करता मांडत असतो की माणूस भाव नाही ठेवू शकत. त्याला जर भाव ठेवता आले तर पदार्थांची आवश्यकता नाही आहे. तो भावाने पूर्ण तयार झाला तर त्याला वस्तुमात्राची काहीच आवश्यकता नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये ते भाव जागृतच होत नाहीत, म्हणून आपल्याला पदार्थ हे प्रतिबिंब प्रतिकात्मक रूपामध्ये ठेवावे लागतात. अशी धारणा आपण देत असतो. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे निसर्गातलेच घटक आपण घेतलेले असतात आणि त्या त्या कुळाला त्या घटकांचं पूर्णपणे माहिती असते. म्हणजे येणाऱ्या पिढीला त्याविषयी माहिती कमी असते, कारण येणारी पिढी अजून अज्ञात आहे. परंतु गेलेल्या पिढीला मात्र ते माहीत असतं की ह्या वस्तूंचा ह्या कुळामध्ये किती वापर झालेला आहे, कसा वापर झालेला आहे, का वापर झालेला आहे, कुठे वापर झालेला आहे आणि कुठे वापर नाही झालेला आहे.
त्यामुळे ते पदार्थ लक्षणीय अशा स्वरूपामध्ये आपण त्या तुळशी पुढे, त्या एकादशीच्या त्या रंगावली पुढे आपण मांडलेले असतात. एक रात्रभर ते सर्व पदार्थ आपल्या घरामध्ये राहतात. दुसऱ्या दिवशी आपण एकादशीच्या व्रताला सिद्ध होतो. खरं तर वाहत्या पाण्यामध्ये स्नान करायचं असतं, परंतु आत्ता काळच कठीण आहे, त्यामुळे सोडून द्यायचं. ते अगदीच काही नसेल तर झऱ्याच्या पाण्याने, सरोवराच्या पाण्याने, तेही नसेल तर विहिरीच्या पाण्याने, तेही नसेल तर आडाचं पाणी शेंदून आंघोळ, असं असतं, असं असायला हवं. आणि ह्याला महत्त्वही खूप आहे. परंतु आताच्या काळामध्ये याच्या पुढेही हे जास्तीत जास्त अवघड होत जाणार आहे. याचं महत्त्व इतकं आहे, स्नानाचं महत्त्व सांगत बसलो तर आपण एकादशीचं महत्त्व राहून जाईल. परंतु स्वतःच्या आंघोळीकरता स्वतः पाणी काढून घेणं, ओढून घेणं विहिरीतून, आडामधून, पोहरा टाकून, याच्यामध्ये एक ज्ञान आहे, एक कर्माची मुक्तता आहे. की आपण स्वतः आडामध्ये, आता वाहते पाणी म्हणजे नदीत तर आंघोळ करणं आता शक्य नाही आहे, सरोवरात शक्य नाही आहे, तलावात शक्य नाही आहे, विहिरीत शक्य नाही आहे, झऱ्यावर शक्य नाही आहे. मग काय आलं, आता आड घरात असतो तो, त्या घरामध्ये आडाला पोहरा बांधायचा, तो पोहरा आतमध्ये पाण्यात टाकायचा आणि तो ओढायचा. ह्या क्रियेला, ह्या ज्ञानमार्गामध्ये, या अध्यात्म मार्गामध्ये, या परमार्थ मार्गामध्ये, मुक्ती मार्गामध्ये, जडाकडून मुक्त अवस्थेकडे जाणाऱ्या मार्गामध्ये, मंदाकडून हुशार अवस्थे, सावध अवस्थेकडे जाणाऱ्या मार्गामध्ये अत्यंत महत्त्व आहे. की एखादी गोष्ट आपण तळातून वर खेचतो आहोत, एखादी गोष्ट आपण स्वतः तळातनं वरती आपल्या प्रयत्नाने भरून खेचतो आहोत. ही क्रिया जेव्हा आपल्याकडून घडते त्यावेळेला आपल्यावरती परावाणी जी आहे, जिच्यामध्ये हे सर्व ज्ञान आज गुप्तावस्थेमध्ये आहे, ते ज्ञान आपल्याकडे आकर्षित होतं. की चला, या माणसाचं, या व्यक्तीचं लक्ष तळात गेलं. सारखे डोळे बाहेर असतात, सारखे बाहेर असतात, सारखं ते बाहेरचं बघत असतात. त्यांना आत वळता येत नाही, त्यांना तळात बघता येत नाही, त्यांना अंतरंगात बघता येत नाही, त्यांना मनात बघता येत नाही, त्यांना हृदयात बघता येत नाही, त्यांना आत्म्यात बघता येत नाही, त्यांना परमात्म्यातही बघता येत नाही, त्यांना सद्गुरू चरणांमधला आनंद पण दिसत नाही. तळात काय काय दडलेलं आहे. ही जी गोष्ट आहे ती आडात जसं आपण तळात बघतो, इतकी सुंदर गोष्ट आहे तळामध्ये बघणं, आत बघणं. सतत बाहेर 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 बघून आपण आपलं आयुष्य नासवून टाकलं. कारण बाहेर ज्या गोष्टी दिसतात त्या आपण आनंदाने बघत नाही, ज्ञानाने बघत नाही, तर त्या बऱ्याच वेळेला आपण रागाने, मत्सराने, निंदेने, घृणेने, तिरस्काराने, शत्रुत्वाने बघतो. फार थोड्या गोष्टी असतील की ज्यात आपण मैत्री बघतो, बंधुत्व बघतो, पण बहुतांशी नाहीच. म्हणून बाहेर बघण्यापेक्षा आत बघणं केव्हाही चांगलं. 10 दिवस बाहेर बघा, पण 1 दिवस तरी आत बघा. तो आत बघण्याचा दिवस म्हणजे एकादशी. म्हणून मर्यादा ठेवली आहे की गळ्यात तुळशीची माळ असली की माणूस आत बघतो. तुळशीची माळ गळ्यात असली की त्या माणसावर एक वेगळा विश्वास येतो. नाही, माळ आहे त्याच्या गळ्यात आणि माणूस त्या माळेची शपथ पण, माळ आहे आपल्या गळ्यात, एवढं त्या माळेला महत्त्व आहे. म्हणून आडातून जेव्हा आपण ते पाणी बाहेर काढतो त्यावेळेला आत तळात डोकावण्याचं आपल्याला एक स्फूर्ती येते, एक प्रेरणा येते. आणि परावाणी आपल्या जी आयुष्यामध्ये कधीही हालतच नाही, तिच्यामध्ये काय दडलेलं आहे हे ती कधी बोलतच नाही. वैखरी खूप बोलते पण परा नाही कधीच बोलत. आणि मग अशा वेळेला जेव्हा आपण ते पाणी शेणतो, ओढतो, खेचतो, त्यावेळेला त्या परावाणीला आनंद होतो. आणि अशा पाण्याने स्नान केल्याने माणसाच्या कित्येक जन्मांचं स्मरण त्याच्या अंतरंगामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या मस्तकामध्ये, शीर्षामध्ये, ललाटामध्ये, नशिबामध्ये, प्रारब्धामध्ये हलायला लागतं. आणि त्याला एक एक गोष्टी आठवायला लागतात. असं आठवणंच खूप महत्त्वाचं आहे.
ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत ते केवळ आपल्याला आठवण्याकरता आहेत की आपण काय टाकून आलेलो आहोत, आपण काय सोडून आलो आहोत, आपण काय सांगून आलो आहोत आणि काय करायला आलो आहोत हे आठवावं, हे पूर्ण आठवावं याकरताच आपण आलेलो आहोत. आणि ह्या सगळ्या ज्या कृती आपण करतो आहोत आयुष्यामध्ये त्या केवळ आठवण्याकरता आहे. परंतु गंमत अशी झाली की आता आपण फक्त कृती करतो आहोत, आता फक्त कृती राहिलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागचं जे स्मरण आहे ते मात्र आपण ते स्मरणही विसरून गेलेलो आहोत. म्हणजे हे कशाकरता करायला आलो हेच विसरून गेलो. एखादं वस्त्र शिवायला घेतलं आणि ते आपण शिवतच राहिलो. कोणीतरी विचारलं अहो हे काय शिवताय, काय माहिती, अगो विसरूनच गेले काय शिवायला काढलं होतं. मग तुम्ही काय शिवता, काय नाही, मग आता धागा पडलाय, सुई आहे, शिवत राहते, काय कर. अहो काय बघा तरी, काय त्याचं शर्ट आहे का फ्रॉक आहे का काय, अजून एखादं ब्लाऊज शिवताय का गोदडी शिवताय का कवशीचं आब्र शिवताय, काय शिवताय. नाही अहो विसरून गेलो काय शिवतोय. मग नुसतं सुई दोरा, मग निरर्थकच सुई दोरा चाललाय. दोराही वाया, सुई वाया, दिवसही वाया, कष्टही वाया, वेळही वाया, आयुष्यही वाया आणि वस्त्र तर नाहीच लिहायला. असं जर झालं तर मग उपयोग काय आहे. मग आपल्याला या गोष्टींकडे नाही, आपल्याला माहिती पाहिजे की आपण हे काय विणायला घेतलेलं आहे, आपण हे काय शिवायला घेतलं आहे, का आपण हे काय उसवायला घेतलं आहे, माहिती पाहिजे. माणूस उसवायला एखादं वस्त्र तेव्हाच घेतो की त्याची वीण चुकली आहे, त्याला हवं तसं ते नाही झाले. आयुष्य उसवता येत नाही, वस्त्र उसवता येतं. परंतु वस्त्र उसवता उसवता जर आपण त्या भावामध्ये गेलो परिपूर्ण पद्धतीने तर आपण आयुष्य पण उसवू शकतो. चुकलेले टाके, चुकलेले धागे, चुकलेला दोरा काढून पुन्हा योग्य पद्धतीने आपण ते विणू पण शकतो. कारण आपल्याला पुढे आल्यानंतर कळतं की आपलं काहीतरी चुकलं. त्या जागेवर आपल्याला चुकीचं ज्ञान नाही होत. माणूस अज्ञानी किती आहे बघा, की त्या जागेवर जिथे त्याला कळायला हवंय त्या जागेवर तो चुकला आहे, त्याला कधीच कळत नाही. त्या जागेवरनं तो पुढे निघून गेला, 1-2 दिवस उलटून गेले की त्याला कळतं की आपलं काय चुकलं. किती अज्ञानी आहे माणूस. ज्ञानी तो जो एकतर चुकतच नाही आणि समजा त्याला काही वाटलं तर त्याला तत्क्षणी कळतं की हे करणं चुकीचं आहे. चुका करून मग पश्चाताप, मग दोष, मग पाय धरणं, मग मनधरणी करणं, याला अर्थ नाही आहे, याला अर्थ नाही आहे. जो नंतर पाय धरतोय त्याला आधीच का नाही कळलं की आपण ज्याचे पाय धरलेले आहेत तिथे आपण कसं वागलं पाहिजे, तिथे आपण कसं राहिलं पाहिजे, हे त्याला आधी का नाही. आधी आंधळा का असतो तो, कारण त्याला असं वाटतं की आपण एकदा पाय धरलेले आहेत, आता आपल्याला मुभा आहे कसंही वागायचे. असं कधीच नाही, असं कधीच नाही. सतत सावध, सतत साक्षेपी, सतत दक्ष असं समर्थ रामदास स्वामी महाराज स्वतः म्हटले आहेत. जे म्हणतात रामी राम तोची दास, भेद नाही त्या आम्हात, तरीही ते म्हणतात तरीही या चरणांशी सतत सावध राहा, सतत दक्ष राहा, सतत साक्षेप घेत राहा, योग्य अयोग्य बघत राहा. असं नका समजू की आता हे आपलंच आहे, हे आपलंच आहे, पण म्हणून योग्य अयोग्याची जाणीव पाहिजे, समजलं पाहिजे. ते जर नाही समजलं तर पुन्हा पुन्हा चुका, पुन्हा पश्चाताप, पुन्हा दोष, पुन्हा जन्म, पुन्हा कर्म, हे खेळतच राहायचं. सुटका कधी करायची या सगळ्यात? सुटकेसाठी आपल्याला व्रत करायची आहेत. आपल्याला संसाराला खूप लाभ व्हावा म्हणून व्रत नाही करायची, कारण संसाराला जे मिळवायचंय, मिळवायचं आहे, मिळालं आहे ते घेऊनच आलेलो आहोत. आता ते घेऊन जे आलेलो आहोत ते नीट कसं राहील एवढ्याकरता करा. पण त्यात पुन्हा भर घालायची असेल तर ती ज्ञानाशिवाय नाही घालता येणार आपल्याला. आपण पैशाने किती भर घालू, परंतु तो किती मिळाला तरी पुरेसा आहे का नाही, नाही गणित करता येणार. म्हणून एकादशी जी आहे ती आपल्याला या पद्धतीने करायची आहे की आपलं सगळं मागचं सरलं पाहिजे, पुढचं उरलं नाही पाहिजे, याच क्षणी मुक्ती मिळाली पाहिजे, याकरता करायचं. मग मागचं किती सरलं, पुढचं नाही ना आता काही उरलं, नाहीतर कालचं आज, आजचं उद्या चालूच राहतं. साधा पदार्थ केला तरी आपला उरत राहतं. पोळ्या उरल्यात कालच्या आहेत, एक 7-8 पोळ्या आहेत, मग काय करू, भाजी करू का काय करू, नाही मग
भाजीच करा काहीतरी चांगली. बरं, मग भाजी केली. मग भाजी केली तर भाजी चांगली झाली, पोळ्या संपल्या. मग परत पोळ्या केल्या, मग भाजी उरली. मग आता भाजी उरली तर काय, मग भात लावा थोडा, म्हणजे भात भाजी संपून जाईल. बरं, मग भात लावला. भात लावला तर भाजी संपली, भात उरला. हरे राम, भात उरला. आता काय करायचं? आता काही नाही, मग त्याला वरण लावा थोडं. बरं, मग वरण लावा. मग काय करा? मग आमटी करा. मग आमटी केली. मग भात संपला, आमटी उरली. आता आता आमटी उरली का? मग आता असं करा की नको, आता हे नको. मग आता काय करा की त्याच्यामध्ये कणकेचे तुकडे टाकून द्या गरम करून, म्हणजे छान ढोकळे बिकळे असे खाता येईल आपल्याला. ते करा. बरं, ते करा. चला, मग ते केलं. मग ते उरलं. मग आता काय, ते उद्या खा. मग ते काय, मग परवा खा. मग त्याच्यात तोंडी लावायला पापड आणा, मग त्याच्या तोंडी लावायला लोणचं आणा. चालू दे आयुष्यभर, हेच चालू दे. घरात 4 माणसं आहेत, कोण किती खातं याचा अंदाज आयुष्यात एकदाही जर लागला नाही तर ते आयुष्य डोळसपणाने जगलं असं कसं म्हणायचं? हे उरतच कसं? हे जर उरलं नाही तर उरणार नाही. आणि हे जर उरलं एवढंसं तेवढंसं तर ते किती उरलंय विचार करा बरं. भात उरलाय असं म्हणायला एक भीती वाटली पाहिजे आपल्याला, कारण भात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वाटीभर उरलाय, भांडभर उरलाय, पातेलभर उरलाय. पण तो भात म्हणजे शीत, आणि शीत जर वाटीभर भात उरला तर साधारण आपण असं म्हणू की त्याच्यामध्ये 2-1 हजार शीत असतील. 2-1 हजार शीत म्हणजे 2-1 हजार कर्म आहेत. तेवढ्या वेळा जन्माला यायचंय, तेवढ्या वेळेला पिंडदान व्हायचंय, तेवढ्या वेळेला कावळा टोच मारणारे. एवढं उरवलंय, वाटीभरच वाटतंय. फार अवघड आहे. खोलात उतरलं की अवघड आहे, पण खोलात पाहिलं की अवघड नाहीये. म्हणून ते पाणी शेंदून आंघोळ करणं फार गरजेचं आहे. आता कोण पाणी शेंदणार? हात फार दुखतात आता. अशा काही होत नाही. मला पीठ सुद्धा भिजवता येत नाही. हेच पीठ भिजवून देतात, हेच पोळ्या लाटतात, मी भाजते फक्त. मला नाही अगं असं करताच येत नाही. अगं इतके खांदे धरलेले तर नाहीच असं होतं, अजिबात नाही होत. मग हे म्हणतात नको त्रास घेऊस, जाऊ दे. मी विचार करते डॉक्टरांना बिलं भरण्यापेक्षा हे करतायत ना पोळ्या, करू देतात. मग करतात ते. मग तुला काय रिमोट उचलून ते फिरवण्याचा त्रास नाही होत, असा नाही त्रास होत. हे खेळण्याचा त्रास नाही होत, फक्त पोळ्या लाटायला खांदे दुखतात. आजार सुद्धा किती इष्टापत्ती घेऊन येतात नाही का? आराम आहे. आणि उद्या नवऱ्याचे खांदे दुखायला लागले म्हणजे मग काय करायचं? मग कोण पोळ्या करणार? संसार सुद्धा नीट नाही करतायत माणसाला. माणसाला काहीच नीट कसं करता येत नाही काय माहिती. फक्त रंगरंगोटी चेहऱ्याची वय लपवणं, या पलीकडे त्याला काहीच येत नाही. कशाला वय तरी लपवायचं? या गोष्टींकडे वळलो किती एकादशी राहील बाजूला, आणि संसाराची ही दशमी द्वादशी सुरू होईल आपली. कशा तरी तिथी आल्यात ना मंडळी, 1 10 आणि 1 12 आणि त्याच्यामध्ये 11. दशमी म्हणजे 10वं आणि द्वादशी म्हणजे 12वं. दशमी म्हणजे 10वं म्हणजे माणूस जाऊन 10 दिवस झालेत आणि आता त्याचं 12वं घालायचंय. मग एकादशी कोणाची आहे? समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणाले 11 11 बहु 11. काय 11 कळेची ना. हे 11 काय आहे हे कळतच नाही. बहु आहेत म्हणाले, बहु आहेत, खूप आहे. 11चं खूप महत्व आहे. तो नाही कळत. एकाला एक तर कधीच नाही मिळत मंडळी. एकाला एक मिळेल असं वाटतं आपल्याला, पण तो नसतो मिळत. एखाद्याचे विचार आणि आपले विचार जुळतात, तिथे मैत्री होते, पण काही वेळेला ते विचारांमध्ये पण एक दरार येते. आणि आपण काय करतो की ती दरार मिटवण्याचा प्रयत्न नाही करत. एखाद्याला आपण दुःख जर दिलं तर ते दुःख त्याला का दिलं हे जाऊन सांगण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे, की हे का बरं दिलं, याचं कारण काय आहे. नाहीतर आपण दुःख देतो आणि आपण त्याला दुःख देऊन निघूनही जातो, पण आपण वेगळे दुःखामध्ये असतो आणि तो वेगळ्या दुःखामध्ये असतो. थोडासा तपशीलवार जर आपण विचार केला
तर आपण एखाद्याशी भांडतो, त्याला दुःख होतं आणि त्याला दुःख झालं की मग आपल्याला बरं वाटतं, तो तळमळतो त्या दुःखामध्ये. अहो असं नाही हो, असं नव्हतं, पण तुम्ही त्याला बोलून मोकळे होता कुठल्याही गोष्टीवरनं. अगदी छोटीशी जरी गोष्ट धरली, एखादी साडी दिली एखाद्या आपल्याच नात्यांमध्ये कोणी कोणाला, तर काय साडी दिली, एका धुण्यात पाणी झालं तिचं, रंग गेला सगळा तिचा. तिने प्रेमाने दिली आहे, तिने तुम्हाला काही त्रास व्हावा म्हणून दिलेली नाही आहे, किंवा तिने काही देण्यापूर्वी पाण्यात घालून पाहिलेली नाही आहे. दुकानदारावर विश्वास ठेवून तिने दिली, तुम्हाला आणून दिली, प्रेमाने दिली, तुम्ही घेतली, तुम्ही धुतली. तिचं काय तुमचं नसेल प्रेम, काय असेल ते असेल, पण तुम्ही बोलून दुःख दिलं आणि मग ती वेगळ्या अर्थाने तळमळली की मी दिलं पण कसं काय. तिला त्याचंही दुःख झालं की आपण असं का बरं दिलं, की ज्याचं एका धुण्यात पाणी झालं. तिने 4 ठिकाणी जाऊन चौकशी केली, का असं का झालं, का असं का. अहो त्यांनी ना काहीतरी ते अशात भिजवलं असेल, तशात भिजवलं असेल, असं नसतं ते भिजवायचं. एकदा नुसतंच मिठाच्या पाण्यात धुवायचं. रंग आहे हल्लीचे, हल्ली काही पक्के रंग मिळतात का. दुसऱ्या रंग म्हणजे त्या कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला तर तो पक्का होतो बघा, आणि ह्याचा जातो. हा एक प्रकरणच आहे. पूर्वी कपडे किती आपटून धुपटून धुवत होतो, नदीवर जाऊन काळ्या दगडावर दण आपटून धुवत होतो, वर धोपाटणं घालत होतो, तरी कपडा फाटण्याचं नाव घेत नव्हता, रंग जाण्याचं नाव घेत नव्हता, जसाच्या तसा धुप्पच्या धुप्प राहायचा. आणि तेही काय मांजरपाटाचे असायचे कपडे, रेशनवर मांजरपाट मिळायचा, त्याचे कपडे करायचे, रंगाला शून्य असायचं ते, पण ते जे काय किरकोळ रंगवून मिळायचं ते सुद्धा रंग जात नव्हते. आणि आता हे सगळं असं. पण त्यामुळे काय झालं की तुम्ही बोलून तिला दुःख दिलं. हे जे दुःख आहे, हे जे तुम्ही दिलंय, ते तुम्ही दुःख पेरलं. ते दुःख तिला जे झालंय आता, जे तुम्हीच तिला दिलंय, ते देण्यापूर्वी तुम्ही सावध नाही आहात. आणि आता ते तिला दुःख झालंय ह्याही बाबत तुम्ही सावध नाही आहात. तुम्हाला असं वाटतंय बोलून आम्ही सत्य सांगितलं, बोलून आम्ही स्पष्ट सांगितलं, परंतु ते दुःख झालंय. आता तिला जे झालेलं दुःख आहे ते तुम्हाला जोपर्यंत परत होत नाही तोपर्यंत हे कर्म तुमच्याबरोबर अनंत जन्म चालू राहील. आणि मग तुम्ही कोणाला तरी अशी साडी द्याल, तेव्हा ती बाई जेव्हा तुमच्या तोंडावर ती साडी फेकेल, ती तुम्हाला जेव्हा बोलेल, तेव्हा त्या पहिल्या कर्माचा नाश होईल. अरे देवा, काही साडी नको बाई, काही ब्लाउज पीस नको, ते ओटी भरणं नको, काय. साहजिक आहे ना मंडळी, जर खरंच कर्म म्हणजे काय हे रहस्य उलगडलं तर माणूस काहीच करू धजणार नाही. परंतु असं करून नाही चालणार. तो कर्मभूमीतच आलेला आहे, त्याला कर्म करायलाच तो आलेला आहे, कारण कर्म करूनच तो गेलाय आणि त्याचे परिणाम न जाणता तो गेलाय. आता मात्र परिणामांची पूर्ण जाण ठेवून कर्म करायचं. आता कशातही न अडकणारं कर्म करायचं, एकदाच करायचं मंडळी. ते इतकं पूर्ण करायचं की पुन्हा पुन्हा येऊन ते दुरुस्त नको करायला. एकदाच करून मोकळं होऊन पुढे निघून जायचं, परत नाही. चहा सुद्धा केला तर एकदाच इतका व्यवस्थित करायचा की परत परत विचारायला नाही. बरं झालंय ना, गरम नाही का, आणा गरम करून देते. दूध कमी आहे का, आणा दूध घालून देते. बशीत काही पडलंय का, आणा बशी धुवून देते. साय आली का, आणा. एकदाच व्यवस्थित आणि असा गरम वाफाळता बशीत सांडलेला चहा नाही, नीट व्यवस्थित कपाच्या जरा कडेच्या खाली एवढा कप असेल तर तो गच्च गळ्यापर्यंत भरून, साधारण अंगठ्या एवढा कप असावा. कपाचं प्रमाण, कप किती उंचीचा असावा तर एवढाच असावा, जास्त नसावा. वाटी किती उंचीची असावी तर तर्जनीचे 2 पेर. वाटीची उंची ठरलेली आहे, याच्यापेक्षा जर वाटी वर असेल तर वाट्याला खूप काही येतं. ताटाची उंची किती असावी, हाताची जी कड एवढीच, एवढं असावं. आणि कायम कड असलेल्या ताटामध्ये जेवावं, मोकळ्या ताटात जेवू नये. आणि मोकळ्यात जर ताटात जेवायचं तर पर्णावर जेवावं, मग त्याला काही दोष नाही आहे. पर्णावर जेवू शकतो, मोकळं आहे पर्ण, पर्णभूमी लगत आहे. पण जेव्हा ताटामध्ये जेवता तेव्हा ताटाला कड पाहिजे. कड जर नसेल तर तुमची कड कुणीही घेत नाही.
म्हणून कड पाहिजे. हे इतकं कर्माशी इतकं निगडीत आहे सगळं आपलं. आणि जाणून कृती करता जे ज्ञान हवंय आपल्याला, जी तल्लख बुद्धी जी हवी आहे, जी कुशाग्र बुद्धी हवी आहे, ती आपल्याला व्रतांच्या नेमांच्या पालनानेच मिळते. साधूंच्या, सद्गुरूंच्या, संन्यासांच्या सेवेतूनच मिळते, ईश्वराच्या सत्संगातूनच मिळते. तल्लख बुद्धी, कुशाग्र बुद्धी, की लगेच सुईच्या आगरासारखी बुद्धी, की एकदा टोचलं की निघाला धागा. पण तीच जर सुई, तिचं पुढचं नाक जर तुटलं असेल, बोथट जर झाली असेल, तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी ती सुई ते वस्त्र विणू नाही शकत. तसं आपलं झालेलं आहे की आपण कर्मानी प्रारब्धाने इतके बोथट झालेलो आहोत की आपण आपलं महावस्त्र विणूच शकत नाही आहोत. आणि आपण आपलं महावस्त्र जर विणू शकत नाही तर आपण दुसऱ्यांवर काय दोष देणार, दुसऱ्यांना काय बोलणार, दुसऱ्यांना काय म्हणणार. आपण आपल्या वस्त्राकडे लक्ष द्यावं आणि ते नीट सात्विक जो की त्यो. कबीर महाशय जे म्हणतात की मी जसं तू मला दिलंस वस्त्र तसंच्या तसं मी तुला परत केलं. काय जगले असतील कबीर. आणि आपण जर त्यांनी जसं दिलं तसं तर नाही बाई. माझे केस खूप मोठे होते अगं, खूप मोठे होते. पण ह्यांना ते बॉबकट आवडायचा, मग कापून घेतले मग केस. म्हणजे जसे केस आपण घेऊन आलो तसेच केस आत्ता आहेत का? नाही, आपण खूप वेळा त्याला कात्री लावली, खूप वेळा कात्री लावली. इथे तर खूप वेळा लावली आपण. इथे तर वास्तविक कात्री दाखवायची पण नसते, कारण याच्याजवळ काही आणायचं नसतं. याच्याजवळ धातू नसतो आणायचा, कारण हे लिहिलेलं आहे ना, हे चित्रपट आहे हा सगळा. त्याच्यामध्ये काही नसतं आणायचं. कात्री नाही, सुरी नाही, खिळा नाही, चाकू नाही, काहीच नाही. इथे सतत शांत चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, बुक्का, भाल प्रदेश, ललाट, कपाल, शीर्ष, मस्तक, देवडी, काय नाव आहेत, पाचवी, हे पाचवीचं दार. इथे काहीच नसतं करायचं. इथे सुपारी लावू शकतो, इथे गंध लावू शकतो, इथे अक्षता लावू शकतो, इथे दिवा दाखवू शकतो, परंतु कात्री धातू प्रकरणच नाही. याला समचरणांची सतत ओढ असते. या भाल प्रदेशाला समचरणांची सतत ओढ असते. ते सतत त्या चरणांवर टेकण्यासाठी उतावेळ असतं. खूप सांभाळायचं असतं, खूप खूप सांभाळावं लागतं. म्हणून आपण जगण्यामध्ये या गोष्टींचे जर बदल केले तर खूपशा गोष्टी आपण आपल्या कर्माच्या निवृत्तीत बाहेर आलो, खूप गोष्टीतनं बाहेर आलो. साडी जर अंगावर आपण घातली मंडळी, तर किमान आपला जो पदर आहे त्या साडीचा तो आपल्या पोटरीपर्यंत आलाच पाहिजे. आणि साडीला जे आपण घड्या घालतो त्याला निर्या म्हणतात, त्या किमान 21 आल्या पाहिजेत. तसं नेसलंच पाहिजे. त्याला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. जाणून केलं तर आपलं कामच संपलं. का बरं? कारण परिपूर्ण करायची गोष्ट. चहा करायचा तर परिपूर्ण करायचा. कपाचा प्रकार आपण लक्षात, खूप छान कप मिळतात म्हणून काहीही आणतात. असा वाकडा कप होता एकाकडे, आणि त्याचं ते धरायचंही वाकडं. आणि एका नवीनच दिला तर त्याला वाटलं ते वाकडं म्हणून तोही असं, अहो तुम्ही सरळ व्हा ना, कप वाकडा आहे. हां असं का? बरं बरं. त्यामुळे कुठून नक्की चहा प्यायचा ते सहन होत नाही ना. चहा आपलं साधा आहे ते, आणि आपलं चहा पिण्याची पद्धतही चांगली असते, बशीत ओतावा मस्त प्यावा. परंतु हल्ली तसंही नसतं. कपातनं कुटूब कुटूब चहा प्यायचा असतो, सभ्यपणाचं ते लक्षण असतं. आपल्याला फुरकत चहा प्यायची सवय असते, तसं नसतं. परंतु चहा पिताना नेहमी आवाज आला पाहिजे.
कारण तुम्ही एखादी गोष्ट आत घेता आहात, एखादा द्रव आत घेता, तो इतका मद्दड पद्धतीने कशाला घ्यायचा? छान झाला हा चहा, मस्त. मस्त चहा. ज्याचं देणं तेव्हाच देऊन टाकलं, तिथनं बाहेर पडले मुक्त. येतो आता. किती कडक चहा दिला होता, माझी जीभ पोळली. नंतर पिताच घेईना मला. बशी कशी मागणार म्हटलं, बाई सगळेच असे पितायत चहा, आपण कशाला प्यायचा? मला बशीशिवाय चहाच पिल्यासारखा वाटत नाही. प्यायलं तसं मिळालं का? नाही, अडकला ना तो. त्यांनी कोल्हा कर्कोचा केला ना मंडळी. म्हणजे परत एकदा कोल्ह्याला कोल्ह्यासारखं, कर्कोच्याला कर्कोच्यासारखं जेवायला घालावं लागणार कर्म आलं. मजेत जगा मंडळी. खूप खूप मर्यादा पाळून कुठे जगावं? तर संसारामध्ये. संसारात जगा. संसारात खूप मर्यादा असतात. उठावं कसं, बसावं कसं, हसावं कसं, सगळ्या मर्यादा संसारात असतात. आणि त्याची आवश्यकताही असते, कारण वेगळी घराणी एकत्र आलेली असतात, वेगळ्या वृत्ती एकत्र आलेल्या असतात, वेगळी कुळं एकत्र आलेली असतात. ह्यांच्या कुळात काय उत्तम आहे ते या कुळात आलेलं असतं, आणि ह्या कुळात काय उत्तम आहे ते ह्या कुळात आलेलं असतं. लक्षात घ्या की दोन कुळातले महत्तम ऋषी हे ऋषी एकत्र येत असतात. हे ऋषींची भेट कुळामध्ये होत असते. पण इतकं कोणी सखोल जगत नाही. कुणाकडे दिलं मुलगी? दिली त्यांच्यामध्ये. त्यांच्याकडे दिली का? जरा थोडंसं खडूसच प्रकरण आहे बरं का ते. हो, कळलं. दुसऱ्या दिवशी कळलं आम्हाला. दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी का नाही कळलं? हा हा, ते काय एकादशी व्रत थोडं केलं होतं पहिल्या दिवशी कळायला. काहींना आठवड्याने कळतं, काहींना महिन्याने, काहींना वर्षांनी, पण कळतं केव्हा ना केव्हा. तर खूप लांब चालून गेल्यानंतर आपण चालून आलेला रस्ता चुकला आहे असं म्हणायचं धाडसही नसतं. आणि आपण एवढे हुशार, एवढे नाकानी कांदे सोडणारे, आणि त्यांनी असं म्हणायचं की आम्ही चुकलो. नाही 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 नाही, असं काय, आम्ही नाही चुकलो, आम्ही नाही चुकलो. परंतु माणसाने चूक तत्काळ कबूल करून टाकावे मंडळी. तत्काळ कबूल करून टाका. म्हणजे थोडक्यात त्यांनी जानकीराम सोनारांसारखं व्हावं. चिंचवण्यात आळ्या पडल्या की सद्गुरू गजानन महाराजांचे पाय ताबडतोब धरायचे. महाराज चुकलं, मी द्वय पायाचा पशु आहे, माझ्या हातून काही संत सेवा घडली नाही. हाय हाय रे दुर्दैवा, तो कैसा साधिला दावा, माझ्याकडे संत सेवा हो ना तू दिलीस. टाहो फोडला पाहिजे. तेव्हाशी तो कर्मदोष नाहीसा होतो. आपण जर झाकून ठेवला दोष तर तो प्रचंड वाढतो. दोष झाकणं, इथून पाप सुरू होतं. तुम्ही झाकला दोष, तुम्ही उघडा करून दाखवा. हे घडलं, हे घडलं, आता परत नाही घडणार. पूर्ण पश्चाताप. थोडा थोडा पश्चाताप होऊन उपयोग नाही मंडळी. त्याला पश्चाताप नाही म्हणत. हा झालं झालं, असं नव्हतं, झालं. दोष हा दोष आहे. या एकादशीमध्ये हे जे जोडपं आहे त्या जोडप्याला देखील दारिद्र्याने पछाडलंय. दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये, आणि पती पण खूप कष्ट करतोय परंतु काही हाताशी लागत नाहीये. आणि पत्नीही कष्ट करतेय, त्याला आधार देतेय, धीर देतेय, पण काही हाती लागत. शेवटी पत्नी असं म्हणते, दोघंही थोडेसे कंटाळतात आणि त्यांना त्रास व्हायला लागतो. जगायचं कसं? परंतु शेवटी पत्नी अभ्यास करते, विचार करते, आणि तिला असं जाणवतं, ती पतीला असं म्हणते की
आपल्याच कर्मामध्ये काहीतरी दोष राहिले म्हणून आपल्याला ही परिस्थिती सामोरी आली आहे. आपल्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय आणि आपल्याला हे सहन करावं लागतंय. तर अशी परिस्थिती आपल्यावर कुठल्या कर्माने आली हे कोण सांगेल? त्याच्या शोधाकरता आपण बाहेर पडूया. इथून ह्या कृष्ण पक्षातली एकादशी सुरू होते. किती चांगली गोष्ट आहे बघा. कथा आहे, कथेमध्ये आपण नाही जायचंय कारण कथा आहे ती घडलेलीच घटना आहे ती. परंतु त्या घडलेल्या घटनेवरून आपण जर घडायचं आहे तर आपण त्यातला बोध फक्त घेतला पाहिजे. एखाद्याने जेवायला वाढल्यानंतर त्याचं अन्न आपण घेतो आणि त्याचबरोबर जर त्यांनी आपलं कर्म वाढलं तर ते आपण घेऊ का? नाही घेणार. नाही घेणार. आपण अन्न घेऊ, कर्म नाही घेणार. तो म्हणेल की हे बघा मी तुम्हाला बासुंदी वाढली आहे पण याच्यामध्ये माझ्या मागच्या जन्माचं एक कर्म पण मी त्यात वाढलेलं आहे. तर आपण म्हणू की ते नको बाबा देऊ, नको वाढू, ते आम्हाला नाही शक्य. दुसऱ्याच्या घरी जेवताना कायम हा विचार करा मंडळी की तुम्हाला जर त्याच्या कर्मामधलं काही दोषांचं हरण करता येत असेल तर त्याचं मीठ खा, नाही तर ताटाला हात जोडा. ब्रह्मदेवा या सगळ्या घराला शांत करा आणि सुखी ठेवा. जर नाही आपल्याला त्याच्या घरातलं काहीच कमी करता येत, त्याचं दुःख नाही कमी करता येत, तर जाऊन त्या घरातलं मीठ नाही खायचं. ताकद पाहिजे तेवढी त्याचा भोग कमी करण्याची, त्याचे दोष सुधारण्याची, त्याची वृत्ती शांत करण्याची. ज्याची ताकद होती मंडळी त्यांनी कुठल्याच घरात काही खाल्लं नाहीये. बच्चू लालांकडे देखील 2 पेढे घेऊन महाराज निघून गेले, खाऊन नाही घेऊन. का बरं? तर आनंदाचा आदान प्रदान म्हणून आपण एखाद्याच्या घरी अन्न सेवन करणं गोष्ट वेगळी आहे. परंतु उद्या तो दुःखात असल्यानंतर त्याला आनंद देण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे, मग ते योग्य आहे. तसं जर नसेल तर मग ते अयोग्य आहे. आणि बहुतेकांचा असाच बंडू तात्यांसारखा अनुभव आहे की सुखाच्या वेळेला सगळे येतात. सद्गुरू गजानन महाराजच म्हणाले, अरे लाडू पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती. ऐसी जयांची आहे स्थिती ते स्वार्थी निसंशय. आपण शिकायला नको का? बोध घ्यायला नको का याच्यातून? अपेक्षा ठेवून नाही राहायचं आपण कोणाचकडून. एक ईश्वर सोडला तर, एक सद्गुरू सोडले तर. अपेक्षेची दारं ती आहेत आणि ती आपल्याकरता सदैव उघडी आहेत. तिथे कुठलीही अपेक्षा ठेवू शकतात. ते आपला दोष सुधरू शकतात, ते आपला भोग कमी करू शकतात, ते आपलं कर्म नासवू पण शकतात, ते आपलं कर्म बदलवू देखील शकतात. फक्त अनन्य शरण मात्र गेलं पाहिजे. अहमन्य अवस्थेमध्ये त्यांनी कर्मदोष हरण करावा तर ते कदापि नाही होणार, कदापि नाही होणार. आपल्याला अहंकाराचा लय केलाच पाहिजे, मग ते होईल. दर्शने दोष नासती, परंतु त्या दर्शनाची आस पाहिजे अंतःकरणामध्ये. कुठेतरी भाजी आणायला गेले ना, आता कुठे थांबायचं म्हणून 10 मिनिटं जाऊन बसले बाई, तर ते दोष नासती नाहीये. ती पत्नी, तिला ही बुद्धी होणं की माझ्या कर्मामध्ये हे असं दारिद्र्य का बरं आलं शोधलं पाहिजे. आपण तर कष्ट करतो आहोत तरी दारिद्र्य कायम आहे. आपण शोधूया, आपण जाणून घेऊया असं काय झालं कर्म म्हणून. मग असं शोधता 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 त्यांनी खूप तपश्चर्या शेवटी केली ती की आता शोधेपर्यंत हे खायचं नाही, शोधेपर्यंत हे प्यायचं नाही, शोधेपर्यंत असं अंथरुणावर झोपायचं नाही, असं त्यांनी स्वतःचे नेम लावून घेतले. की दर्भाच्या आसनावर झोपायचं, जमिनीलगत झोपायचं. माणसाने नेहमी जमिनीलगत झोपायचं. उच्च जमिनीपासून थोड्या उच्च आसनावर झोपायची परवानगी जर आपल्याला जगदंबेने दिली असेल तरच झोपू शकतो, नाहीतर उच्च आसनावर नाही झोपायचं, जमिनीलगत. म्हणजे आपला हात जर आपण असा टाकला तर तो एका क्षणात जमिनीवर पडला पाहिजे.
नाहीतर असा टाकून खाली जमीन, जसं आपण होडीमध्ये बसतो आणि पाण्याला हात लावायला किती वेळ लागतो आपल्याला, तसं आसनावर नाही झोपायचं. त्या उच्चासनावर झोपणारी माणसं फार वेगळी आहेत, जी खऱ्या अर्थाने उच्चासनावर आहेत. म्हणून माणसाने जमिनीला लगतच झोपायचं. नंतर त्याला किती उच्चासनावरून नेतात बघा, पण त्याचा काही उपयोग नसतो, संपलेलं असतं ते. उच्च आसन जाणलं नाही ना, म्हणून उंच करून जाणवतात. त्यातून जो बघणारा होता, त्यातून जो डोकवणारा होता, त्यातून जो उमजणारा होता, तो निघून गेला. आता काय, आता काही नाही त्याच्यात. म्हणून हे सगळं जाणलं पाहिजे, तातडी केली पाहिजे, त्वरा केली पाहिजे, खूप घाई झाली पाहिजे. हे सगळं ज्ञान घेतलं पाहिजे. नक्की हे काय आहे, नक्की भांडू, नक्की तंडू, नक्की पंडिती, नक्की विद्वान, काही नाही मंडळी, काही नाही. आपण दास आहोत आणि आपण दासच राहिलं पाहिजे. पायाशी बसण्याची सेवा हीच महान सेवा आहे. प्रत्येकात राम आहेत आणि आपण त्यांच्या चरणांची दास होऊन बसायचं. हे ज्ञान खूप विलक्षण आहे, हे घेता आलं पाहिजे. परंतु याच्याकरता अहंकार आणि कर्म हे कायम मध्ये आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, त्यामुळे नको, खूप आहे. आणि मग ते म्हणाले विंचवाचं असं ते मारते की ते मग फार त्रास होतो. गर्व आहे, तो गर्वाचंच वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. सुंदर एकनाथ महाराजांचं लिखाण म्हणता नाही येणार, त्यांची ती ब्रह्मविद्याच आहे त्यांची ती, परंतु खूप सुंदर त्यांनी सांगून ठेवलं की कसं जगलं पाहिजे. मग ह्या अशा सगळ्या शोधत त्यांनी अशा पद्धती, त्यांनी असे विचार केले. केव्हाही वेणी घालायला बसलं तर जमिनीवर बसूनच वेणी घातली पाहिजे. उभं राहून, केसही उभे सोडून नाही, बसायचं, नीट बसायचं जमिनीवरती. जमिनीवर बसून आपण काय वेणी वगैरे केस बांधायचे. केस बांधणं ही एक खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि केस कधी बांधायचे असतात, तर गृहिणीला जर केस बांधायचे असतील तर तिने सूर्य पृथ्वीचा ताबा घेतो त्याच्या पूर्वीच बांधायचे असते, नंतर तिने केस नाही बांधायचे. कुमारी जी आहे तिने सूर्य उगवल्यानंतर केस बांधले तरी चालतात, परंतु ती सुद्धा वेळ जास्तीत जास्त 7-7:30, त्याच्यानंतर नाही. पुरुषांनी सुद्धा केस बांधायचे, म्हणजे केस पूर्वी पुरुषांचे केस मोठे असायचे, ऋषी असायचे ना, कारण ते त्यामुळे केस जटा वगैरे असायचं त्यांना. तर त्यांना सुद्धा हीच पद्धत आहे की त्यांची तर खूपच कमी पद्धत आहे की सूर्याचं पूर्वेला लालिमा पसरला की त्यांनी केस बांधायचे, बस तेवढ्याच वेळामध्ये. कारण लगेच ते पीत व्हायला लागतं, पितांबरी व्हायला लागतं ते सगळं. तेवढाच थोडा वेळ, अगदी क्षणकाळ आहे, इकडनं की झालं, संपलं. फार वेळ नाही द्यायचा स्वतःवर. इथं आपण स्वतःवर अख्खं आयुष्य देतोय पण त्यातनं काही मिळत तर शून्य आहे. त्यामुळे हा थोडा वेळ प्रत्येकाने द्यायचा. आणि हे जर एकदा अंगवळण पडून गेलं की मग आपल्याला पुढे कशाचाच त्रास नाही. हे कर्मदोष हरण करण्याची वृत्ती आहे. ही वृत्तीतले बदल आहे की आपलं कर्म आपोआप नाश पावतं. का तर हे ज्ञानाकडे जाणारं कर्म आहे. हे भोगाकडे जाणारं कर्म नाही, हे उपभोगाकडे जाणारं कर्म नाही, हे अज्ञानाकडे जाणारं कर्म नाही, हे बद्धतेकडे जाणारं नाही, मुढाकडे जाणारं नाही, जडाकडे जाणारं नाही, प्रेताकडे जाणारं नाही, शवाकडे जाणारं नाही. असं समजल्यावर मग कर्मदोष हरत जातो. म्हणून या गोष्टी करायच्या. दिवसभरामध्ये दात स्वच्छ घासून, एकतर काडीने घासायचे नाहीतर स्वतःच्या बोटाने, माध्यम वापरून कधीच मुखाला मार्जन करायचं नाही, माध्यमच नाही वापरायचं. कारण त्याच्यावरनं सरस्वती दिवसभरात जाये करणार आहे. तो ब्रश इतकं नको, इतकं नको. मग जर ब्रश कडक पाहिजे, कठोर पाहिजे, तर बोलणं कठोर सहन करता आलं पाहिजे. आणि तो जर मऊ पाहिजे तर बोलणंही मऊ पाहिजे. सानिध्य कसं पाहिजे आहे त्याप्रमाणे संगत जर धरली तर वागताही आलं पाहिजे ना. संगतीत तर काही बदल नाही, असं कसं चालेल. चंदन लावलंय कपाळाला कारण लाभ होतो. सकाळी सकाळी चंदन लावून जा, पैसे भरपूर मिळतील म्हणून चंदन लावलंय. चंदन विष्णूंसाठी नाही लावलेलं.
ते कोणीतरी सांगितलं सकाळी एक केशराचा टिळा लावावा म्हणजे पैसे भरपूर मिळतात, सांगतात ना हल्ली लोक. मग भरपूर मोठा टिळा लावला, मिळाले का पैसे? काही नाही, चहा प्यायला मिळाला. असं असतं का मंडळी? याच्यापेक्षा दुप्पट पाहिजे. तर ज्यांची सेवा करायला हवी आहे ते साक्षात आहेत ना. आणि हे चंदन लावणं, केशर लावणं हे जाणून घ्या की त्याच्याने अंतर्गत बदल काय होतात, आणि मग जरूर लावा. पण पैसा मिळेल असं होईल म्हणून नका लावू. मग परत कर्मातच गुंतवणूक आली ना, पुन्हा बद्धतेकडे चाललात ना, म्हणजे हे चुकीचं होतं आहे मंडळी. बरे झाल्यावरही औषध घेणं हे असं होईल ते, म्हणजे औषध घेऊन आजारी पडले. गंमतच आहे माणसाची सगळी. एका बाईला सांगितलं होतं ना, एका डॉक्टरांकडे ती गेली, गुडघे फार दुखतात म्हणाले, फार दुखतात गुडघे, उजवा गुडघा फार दुखतो माझा. ते म्हणाले बघायला लागेल, काहीतरी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. ते म्हणाले पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे ना, तो नाही दुखत. आता ते काय सांगणार ते बिचारे, त्यांना अशा उत्तराची अपेक्षाच नाही. ते म्हणाले नाही, पण तरी म्हणाले देतो औषध, पण काही दिवस तुम्ही जिन्याने चढ उतार जरा कमीच करा. बरं, ती बाई म्हणाली, जाडी जुडी होती चांगली. आता पायाचं म्हणजे एवढं वजन पायावर पडल्यावर गुडघे दुखणारच ना. या म्हणाले 15 दिवसांनी या भेटायला, बरं औषध बदलून देईल, काही नाही परिणाम झाला. 15 दिवसांनी ती गेली डॉक्टरांकडे, तर ती बरीच बारीक झालेली होती. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं की 15 दिवसात एवढं कसं काय. ती गेल्यावर म्हणाली मला कसं वाटतंय, मला आधी एक सांगा काय झालं. डॉक्टरांना वाटलं काय झालेलं, धाप लागला का, आता अटॅक येतो का काय, म्हणजे गुडघा पाहता छातीत दुखायला लागलं का काय, डोकं बघता पायाला त्रास झाला, पाय बघता डोक्याला त्रास, काय माणसाचं होईल काही सांगता येत नाही. आत्म्याच्या त्रासाकडे कोणी बघत नाही, सगळं मनाला सांभाळत बसतात फक्त. क्षणभंगुरे ज्याचा काही उपयोग नाही. मला एक सांगा म्हणा, काय झालं भाई, तुम्हाला काय झालं, धाप का लागत. मी आले तुमच्याकडे 15-20 दिवसांनी, ते गुडघ्याचं नंतर सांगते, पण मला एक सांगा ते आता जिन्याने चढ उतार चालेल ना. ते म्हणाले हो चालेल ना. तुम्ही बरं झालं बाई, काय झालं, रोज पायपाने चढ उतार करत होते. आता डॉक्टरची बेशुद्ध पडायची पाळी आली. हो बाई, पायपाने चढ उतार, पण तुम्ही तर म्हणालात जिन्याने नको. मग पाईप होता त्याच्यावरनं भाजी आणायला पायपावरनं, मुलाला शाळेत सोडायला पायपावरनं, शाळेतनं आणायला पायपावरनं, क्लासला. बाई माझ्या डोक्यावर शस्त्रक्रिया करा, तुमच्या गुडघ्यावर काय आवश्यकता. धन्य आहे माणूस, धन्य आहे. आहेत आणि अशी माणसं. जाऊ दे चला, पण वजन कमी झालं त्यामुळे गुडघे दुखणे गेलं. पण रोज एक गंमत असेल नाही, ती पायपावरनं चढते उतरते. आणि कोणी सांगितलं नाही, अगं असं नसेल काय नाही, लोकांना वाटतं करते जा, तिला समजेल तेव्हा समजेल, आपण कशाला सांगायचं. नाही, एखादा मूर्खात निघत असेल तर तो निघताना बघणं मोठा आनंदाचं आहे. परंतु ज्याला तो मूर्खात निघतोय हे कळतंय, त्याला एकदा तरी आयुष्यात तो मूर्खपणाला सामोरं जावं लागणार आहे. कारण तुम्ही पेरताय, लक्षात ठेवा कायम. ही जी भूमी आहे ही मृद आहे, ही वेदिका आहे, ही माती आहे, तिथे तुम्ही जे बोलाल ते पेरता आहात. बीज आहेत, बीज तुम्ही टाकता आहात आणि ते येणार आहे. आज न उद्या, उद्या न परवा, परवा न तेरवा, येणारच 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 येणार. आणि ते का आलं हे तुम्हाला काही कळणार नाही, कारण तुम्ही पेरलं तेव्हा सावध नव्हतात, त्यामुळे उगवलं तेव्हाही तुम्ही सावध नाही आहात. आणि दुःख त्याचंच आहे. पेरताना जर तुम्हाला ज्ञान असतं तर उगवताना तुम्हाला आनंद असता. पेरताना तुम्ही सावध नाही, अज्ञान आहे म्हणून दुःख आहे, आणि उगवल्यावर संकट आहे, समस्या आहे, संघर्ष आहे. म्हणून
ताट कसं पाहिजे, वाटी कशी पाहिजे, पेला कसा पाहिजे. आपल्याकडे पेल्यातून पाणी पिण्याची पद्धत नाही. आपल्या धर्मशास्त्रामध्ये तांबे आणि भांड या पलीकडे काहीच नाही सांगितलेलं. तांब्या छान मोठा असा गरगरीत गोल आणि त्याच्यावरती पात्र, तांब्या भांड एवढंच आपल्याकडे पद्धत आहे. भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं. जेव्हा आपले हात जेवण वगैरे काही करत नसतात तेव्हा आपण उजव्या हातामध्ये तो तांब्या घेत असतो आणि जेव्हा हात जेवण करतात तेव्हा आपण डाव्या हाताने तांब्यानंच तो घ्यायचा. तो उजव्याच हाताने कोणीतरी येऊन आपल्याला पाणी देतं. ही पूर्वीची पद्धत होती की या हाताचा वापर कुठल्या गोष्टींसाठी व्हावा, या हाताचा वापर कुठल्या गोष्टींकरता व्हावा याची खूप खूप चाचपणी सगळी करून आपल्याला नियोजन करून दे. जेव्हा आपण टाळी वाजवतो, एखादं प्रार्थना म्हणताना जेव्हा आपण टाळी वाजवतो तेव्हा आपण एक क्षणभर थांबून निरीक्षण करा, अभ्यास करा, परीक्षण करा, लक्ष द्या की चला आता आरती आहे बरं का असं म्हटलं की आपला डावा हात आधी येतो. बघा, विचार करा, डावा हात आधी येतो. चला भजन करू, चला भजन करू. का? कारण डाव्या हाताने सगळ्यातलं लघुत्व स्वीकारलंय. तो झुकायला तयार आहे, त्यामुळे त्याला फार नाही वापरायचा. जो झुकायला तयार आहे त्याला सारखं झुकायला नाही लावायचं. वामभागी शक्ती आहे मंडळी. वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. दिव्य आहे ते सगळं, फार नाही वापरायचं. म्हणून खूप गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत. जेव्हा आपण जेवत असतो, जेवण हे कर्माचं आणि कर्मदोष लागण्याचं मुख्य ठिकाण आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून ते कुणाच्या घरचं खावं, कुणाचं खावं, कधी खावं, कसं खावं, किती खावं, कुठे खावं आणि कुणी खावं हा एक भाग आहे. अभ्यास आहे त्याच्या पाठीमागे, आंधळेपणा नाही आहे, डोळस जागृती आहे. जेव्हा अन्न कर्म करत असतं, जेवत असतो आपण, तेव्हा हा डावा हात शांत असतो, तो काहीच करत नसतो. तो या दिवसापासून अलिप्त आहे, तो नाही काय करत. तुम्ही जेव्हा एखाद्या लग्नामध्ये अक्षता त्यांच्या मस्तकावर प्रोक्षण करत असता त्यावेळेला हा हात काहीच करत नसतो, हा मोकळा असतो. आपल्या संपूर्ण शरीर रूपामध्ये वामांग जे आपलं आहे ते मुक्त आहे, ते बद्ध नाही आहे, ते मुक्त आहे. त्यामुळे या अंगाला या अंगाचं सारथ्य हवं, सामर्थ्य हवं, सहकार्य हवं, सोबत हवी. ती असल्याशिवाय हे नाही होत, हे नाही होत. हे पूर्ण व्हावं, हे करावं लागतं आपल्याला, हे जाणून करायचं. म्हणजे सगळं काही आपल्याजवळ आहे. अभ्यासाला लागलो तर आपल्यामध्येच सगळं काही आहे. फक्त अभ्यास मात्र केला पाहिजे, ते ध्यास लागला पाहिजे, मग हे सगळं ज्ञान आपल्याला कळेल. मग ती पत्नी त्या पतीला बरोबर घेऊन सगळीकडे शोधत शोधत व्रत नेम नियम करत 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 निघेल. किती व्रत नियम होते मंडळी, खूप सांगितलं. आपल्याला वेळच कमी पडतो या सगळ्यासाठी. परंतु असो, आता अधिक महिन्यातली शेवटची एकादशी आहे, पुढे 400 वर्षांनी येणार आहे. या सगळ्याचं भान ठेवता आत्ता आपल्याला त्याच्याविषयी थोडं तर सांगितलं पाहिजे. कारण जगण्याला उपयोग झाला पाहिजे, दोषमुक्ती झाली पाहिजे, माणसाने सुखी झालं पाहिजे, ज्ञानी झालं पाहिजे, त्यांनी अज्ञानी नाही राहिलं पाहिजे, त्यांनी संसार देखील पूर्ण केला पाहिजे. अपूर्ण संसार सोडून कोणीच नाही गेलं पाहिजे, ही प्रार्थना आहे आपली. आणि त्यामुळे हे आपल्याला सांगायचं आहे. सद्गुरू गजानन महाराजांना हे सर्व उत्तम करायचं आहे. रामांकडे जाणारा प्रत्येक जण रामदास होऊन आनंदाने गेला पाहिजे, आनंदाने, अभिमानाने स्वतःच्या पायाने चालत गेला पाहिजे, कोणाच्या खांद्यावर नाही.
जीवन यात्रेची प्रेत यात्रा कधीच नाही झाली पाहिजे. चैतन्याची जत्रा आहे, ती जत्राच राहिली पाहिजे. तो आनंद प्रत्येक जीवाला मिळाला पाहिजे, सर्व चराचर सृष्टीला मिळाला पाहिजे. ही आहे प्रार्थना आहे. कुशीवर वळायचं, झोपल्यावर कुशीवर जर वळायचं तर माध्यान्ह उलटून गेल्यावरच वळायचं, आधी नाही वळायचं. म्हणजे समजा रात्री 11ला झोपले तर 2:30 वाजल्यावर कोस बदलायची. म्हणजे 2:30 वाजेपर्यंत जागा राहणं आलं. 2:30 वाजले का नाही, अजून 2:10 आणि नेमकं 2:30 वाजता कोस बदला म्हटल्यावरती ती रात्री 11 ते 2:30 किती वेळा तरी बदलावीशी वाटेल आपल्याला. करू नका म्हटल्यावर करावं असं वाटणं ही वृत्ती आहे माणसाची. आळसातून येते, ती अज्ञानातून येते. अज्ञानच जास्त उत्सुक असतं कुठलीही गोष्ट करायला, पण त्याला अधीरता म्हणतात, त्याला बावळेपणा म्हणतात, त्याला हुशारी नाही म्हणत. घागर भरलेली नसते ना, ती उथळ असते, तिलाच खळखळाट असतो, म्हणून असतं आहे. आपल्या चातुर्मासामध्ये देखील भाद्रपद झाल्यावर महाविष्णू कूस बदलतात आणि मग नवरात्र सुरू होतं. काय कूस बदलणं आहे, कूस आहे ती. हे अंग टेकलंय धरणीला किंवा हे अंग टेकलंय धरणीला, हे संपूर्ण त्याच्या वर आधारित आहे. हे एवढ्याच्या वर आहे, एवढ्यावर नाही, इथे नाही आहे, हे एवढं टेकलेलं आहे आणि एवढ्यावर हा एवढं सगळं भार आहे आणि तो बदलायचा आहे पूर्ण. त्याला नियम आहेत. हे सगळे नियम त्यांनी पाळले तेव्हा त्यांच्या नशिबाने त्यांना ऋषी कौंडिण्य एका रस्त्याने चालत असताना भेटले. जाऊन त्यांनी धावत जाऊन त्या ऋषींचे चरण धरले आणि त्यांना अशी विनंती केली, रडले ते की आमची अशी अशी अवस्था आहे, आम्हाला यातनं कोण बाहेर काढेल, आम्हाला कसं कळेल की आम्ही या दारिद्र्यातनं बाहेर पडू. आमचं काय असं कर्म झालेलं आहे की आमच्याकडे लक्ष्मीच नाही आली, आमच्यावरती रुसली. लक्ष्मीनी रुसू नये मंडळी कधीच. जगदंबेचं रुसणं महाभयानक आहे, महाभयानक. पण तिला प्रसन्न करण्याचे मानवीय उपाय चुकीचे आहेत. ते उपाय देखील ईश्वरीयच झाले पाहिजे आणि ते सद्गुरू आज्ञेनेच केले पाहिजेत मंडळी. त्याची सुंदर रंगत आहे, मग ते फार वेगळं काम आहे. पण आपण अजून त्याचा अनुभवच नाही घेतलेला. मग त्यांनी सांगितलं असं काय झालं, मग आमच्याकडून असं काय झालं की काय आमचं कर्म म्हणाले की आम्ही आता खूप सारं करतो आहोत परंतु लक्ष्मी आमच्यावर रुसली आहे, आमच्या कष्टाला काही फळच मिळत नाही म्हणाले. आम्ही कोणाकडे काही मागितलं नाही, कष्ट करूनच घेतो आहोत, पण कष्ट तरी किती म्हणाले, आम्हाला त्याचं सुद्धा पुरेसं काही मिळत नाही. एक वेळ सुद्धा आम्हाला जेवायला पुरेसं नसतं, आम्ही पूर्ण दरिद्री आहोत, पूर्ण. तेव्हा त्या ऋषींनी एक क्षणभर डोळे मिटले आणि त्यांनी बघून आले ते काय आहे. हे सूक्ष्म ज्ञान आहे. आणि ते ऋषी ते सगळं पाहून आल्यानंतर त्यांनी त्या दोघांना असं सांगितलं की तुमच्या कर्मामध्ये काय काय दोष आहेत. ते सर्व दोष आत्ता सांगण्याची आणि त्याच्यावर बोलण्याची आत्ता नाही आपण तेवढा वेळ घेऊ शकत, परंतु वास्तविक त्याच्यावर आपल्याला बोललं पाहिजे कारण ते दोष प्रत्येकाचेच आहेत. तरी देखील त्यांनी त्यांना काही व्रत सांगितली की ही व्रत तुम्ही करायची. 5 रात्र असतात ज्या घोर रात्री असतात, त्या घोर रात्रींमध्ये करायची ही व्रत आहेत. आणि ती व्रत भगवान श्रीकृष्णांनी नारदांना पहिल्यांदा सांगितली. ती व्रत कौंडिण्य ऋषींनी, जे वसिष्ठ ऋषींच्या कुळामध्ये आहेत आणि ज्यांनी कुंडिनपूर वसवलं, आई जगदंबेचं माहेर कौंडिण्य, ते त्यांनी वसवलं. ते कुंडिन्य ऋषी त्यांनी त्यांच्या तपश्चर्येने या घोर 5 रात्रींचं संशोधन केलं
की आयुष्यामध्ये या 5 रात्री माणसाला अत्यंत कठीण जातात, ज्यातनं तो पार नाही होऊ शकत, आणि त्यालाच अंधार म्हणतात, त्यालाच तम म्हणतात, त्यालाच अज्ञान म्हणतात, त्यालाच मृत्यू देखील म्हणतात. अशा 5 रात्री, त्या 5 रात्रींचं व्रत त्यांना दिलं. त्या 5 रात्री आपण पुन्हा केव्हा तरी सवडीने ऐकू, कारण त्या अशा चटकन सांगण्यासारख्या नाहीये. त्याचा तपशील सांगावा लागेल आपल्याला. कर्म काय घडलं, कसा दोष लागला, कसा भोग भोगावा लागतो, आणि कशी मुक्ती त्याच्यातनं मिळते, या सर्व पायऱ्या आपल्याला सांगाव्या लागतात. मग 5 रात्रीचं व्रत दिलं. 5 रात्रीचं व्रत त्यांच्याकडनं करवून घेतलं कौंडिण्य ऋषींनी, आणि एक एक रात्र जसं व्रत त्यांच्याकडनं सद्गुरू आदेशाने घडत गेलं, सद्गुरू सेवेनी घडत गेलं, सद्गुरू सत्संगाने घडत गेलं, सद्गुरू आदेशाने घडत गेलं, तसं तसं त्यांच्या वृत्तीमध्ये पालट होत गेला. ते शांत होत गेले. त्यांचं कर्म, त्यांचे दोष, त्यांचा पश्चाताप, त्यांचं भविष्य, त्यांचं वर्तमान, त्यांचा भूतकाळ सगळं त्यांना स्मरण झालं. आणि मग शेवटी 5वी रात्र जेव्हा त्यांनी व्रत पूर्ण केलं, तेव्हा ते एकदम शांत झालेले होते. आणि त्यांनी ऋषींच्या चरणांना हात लावून सांगितलं की ज्ञान होणं हेच खरं धन आहे, आणि हे ज्ञान आपण आम्हाला दिलेलं आहे. या ज्ञानापुढे आम्हाला कुठल्याच गोष्टीचं तसं आता काहीही मूल्य उरलेलं नाही. कारण जो ज्ञानी आहे तो कधीच उदास नाही राहत, तो कधीच खिन्न राहत नाही, तो कधी निराश होत नाही. तो उलट इतरांच्या आयुष्यामध्ये उत्साह भरतो, उत्सव करतो, आनंद करतो. असं एकादशी व्रत त्यांनी पूर्ण केलं, आणि ते भगवान श्रीकृष्णांना प्रिय झाले. भगवान श्रीकृष्णांना प्रिय, भगवान नारायणांना प्रिय, प्रभू रामचंद्रांना प्रिय, पांडुरंगांना प्रिय. मग आता काय, मग जगदंबेचा आनंदी आनंद त्या सदनामध्ये. मग देता किती घेशील 2 करांनी, अशी त्यांची सुंदर सगळं घर दार सगळं त्यांचं गाव वसलं. त्यांनी प्रत्येकाला ती रात्रीची व्रत कळवली, सांगितली, समजावली. अजून त्यांनी सगळीकडे त्याचा उत्साह केला, उत्सव केला, महोत्सव केला, पर्वण्या केल्या, आणि सगळीकडे ते ज्ञान लुटलं त्यांनी, वाटलं त्यांनी. हे घडलं सगळं त्याला ती नवरात्रच होती. इतकं सुंदर हे सगळं, इतकी सुंदर एकादशी आहे. ती आपल्याला करायची, ती आपल्याकडून झाली पाहिजे, आणि ती आज आहे. जगदंबेच्या अधिकामधली, अश्विनाच्या अधिकामधली ती एकादशी आज आहे, परमा एकादशी, की ज्याच्यामध्ये रमून जातात सगळे, ज्याच्या चिंतनामध्ये, मननामध्ये, स्मरणामध्ये, जपामध्ये, सानिध्यामध्ये, सेवेमध्ये, ज्ञानामध्ये, प्रेमामध्ये सगळे रमून जातात. तसंच आपणही सर्वांनी रमलं पाहिजे. पांडुरंगांचा थोडा जय जयकार करूया. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवती रुक्मिणी परमेश्वरी की जय.